म्हणजे आज मी तुमच्याबरोबर थोडी वेगळ्या पद्धतीने भरली मिरची शेअर करणार आहे. खूप दिवसापूर्वी मी तुमच्याबरोबर एक टोंबे मिरचीचा व्हिडिओ शेअर केलेला आणि त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून थँक्यू. तर आजची रेसिपी तशीच आहे, पण थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे. भरली मिरचीच करायची, पण या टाईपची मिरची आपल्याला घ्यायची आहे. मार्केटमध्ये तर तुम्हाला सहज मिळूनच जाईल अशा टाईपची मिरची. तर या मिरच्या घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून मग ह्याला कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि मग या मिरच्यांना असं मधोमध असं कट द्या आणि यातला आतला जो मटेरियल आहे म्हणजे ते बिया वगैरे ते आपल्याला काढून टाकायचे आहेत पूर्ण. अशा प्रमाणे आपल्या मिरच्या सगळ्या अशा क्लीन करायच्या आहेत. आता भरली मिरची करायची आहे तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. सर्वात पहिले आपल्याला 1 वाटी बेसन घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट. आपल्याला याच्यामध्ये मसाले पण घ्यायचे आहेत. लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद पावडर आणि धणा पावडर असे थोडे थोडे आपल्याला सगळे मसाले घ्यायचे. जिरा पावडर आणि आमचूर पावडर जर तुमच्याकडे असेल तर ती टाका, नाहीतर मग लिंबू टाकलात तरी चालेल. 1 लिंबू पिळून घ्या आणि त्याचबरोबर इथे मी हिंग घेतले चिमूटभर आणि थोडंसं 2 टेबलस्पून असं तेल घेऊन मग कोथिंबीर टाकून आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे पांढरे तेल टाकायला विसरली तर तुम्ही नक्की टाका याच्यामध्ये आणि जर वरून टाकलात तरी चालेल. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मग आता ह्या मिरच्यांमध्ये आपण भरायला घेऊया. स्टफिंग अशी करा की एकदम दाबून दाबून त्याच्यामध्ये, कारण बेसन असल्यामुळे ते एकदम दाबून करा. ओलं नाही, हे थोडं सुक्का आहे त्याच्यामुळे आपल्याला हे दाबून करायचं आहे. आणि एकदम पूर्ण भरल्यानंतर मग ते व्यवस्थितपणे क्लीन करा वरून आणि ते अशा प्रकारे भरून घ्या प्रत्येक मिरची. आणि अशा पद्धतीने आपले सगळे मिरच्या भरून झालेले आहेत. आता इथे आपण मिरच्यांना थोडी वाफ देऊन घ्यायची, म्हणजे 5 मिनिटासाठी. बेसन सुक्का असल्यामुळे याला आपल्याला 5 मिनिटं तरी वाफ देऊन घ्यायची आहे. आता 5 मिनिटानंतर ह्या मिरच्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. थोडं ते स्टफिंग बघा चिटकलेलं आहे मिरचीला. आता हे काढून घेऊया. आता आपण तेलामध्ये एकदा याला फोडणी अशी देऊन थोडं वाफ काढून घेऊया 5 मिनिटासाठी. तर तेल मी ते 2 टेबलस्पून आणि मग राई, थोडंसं जिरं आणि थोडेसे पांढरे तीळ आणि थोडंसं कढीपत्ता टाकून मग हे मिरच्या आपण ह्याच्यात टाकून घेऊया. थोडं मिरच्या अशा हलवून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये आणि चम्मचने थोडं अलटी करून आता ही सरळ साईडच आपल्याला ठेवायचं ह्याच्यामध्ये कढईमध्ये आणि वरून थोडंसं तेल शिंपडून असं स्प्रेड करायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला वाफेवरती 5 मिनिटं तरी हे शिजवायचं आहे, म्हणजे आतलं स्टफिंग व्यवस्थितपणे शिजलं जाईल आणि मिरच्या पण शिजल्या जातील. आता 5 मिनिटं इथे आपली झालेली आहेत आणि मिरच्या पण आपल्या मस्त शिजलेल्या आहेत. तुम्ही दिसतच असेल तुम्हाला व्यवस्थितपणे सॉफ्ट झालेल्या आहेत आणि आपलं स्टफिंग पण व्यवस्थित शिजलेलं आहे. वरून थोडंसं तेल, पांढरे तीळ आणि कोथिंबीर टाकून ह्या मिरच्या आपण सर्व करू शकतो. तर म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. मिरच्या वरण भात किंवा चपाती बरोबर खूप भारी रेसिपी आहे. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा नवीन रेसिपीसाठी चमकीचंला सबस्क्राईब करा.